आता आपल्यासोबत कोंडव्याची ओळख छबिल हेच होतं आपल्या बरोबर आहे. छबिलबाई, आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या पत्नीला घेऊन फिरत आहात. तुमचं काम कोंडवेकरांना माहीतच आहे. तर आता आपण जो प्रचार करताय तो प्रचार कुठल्या माध्यमातून आणि कसा करत आहात? जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आज कोंडवा हा मला नवीन नाही आहे. 23 वर्षापासून मी या कोंडव्यामध्ये सगळ्या बाबतीत समाजाचा असो, रस्त्याचे असतील, इथल्या सुविधा असतील, मी जे काम करायचं ते करतोय. पण आज पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे, पक्षाची जबाबदारी दिली आहे, त्या माध्यमातून अजिम शेख या ठिकाणी आलेत. त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. या माध्यमातून आमचा प्रचार जो आज परवा आम्ही तौसिफ भाई, जुनेद भाई जे आमचे बरोबरचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन मी माझ्या मिसेसला कोंडवा भागातून पदयात्रा काढली. आपल्याला आश्चर्य वाटेल की लोकांना आम्ही विचारलं की भाई छबिल पटेल यांच्या मिसेसही उभ्या आहेत. आणि मला एक आश्चर्य काय वाटलं की लोकांनी सांगितलं छबिलबाई तुम्हाला प्रचार करायची गरज काय, पूर्ण कोंडवा तुम्हाला ओळखतो. यावेळेस कोंडव्याच्या लोकांनी निर्णय घेतला आहे की 8 महिने 6 महिन्यापूर्वी जे पैशाचा जो सर, आपण या भागातील ज्या वाहतूक कोंडी ज्या समस्या आहे, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, यासाठी तर आपला पाठपुरावा सुरूच आहे. आपण त्यासाठी नेहमी कामच करत आहोत. नवीन कोंडव्यासाठी योजना काय आहे? विकास, रस्ते, पाणी, ड्रेनेज याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या काय योजना आणल्या? हां, दुसऱ्या योजना, बरोबर प्रश्न आहे तुमचा. मोठा प्रश्न इथं या भागामध्ये असा आहे की ह्या भागामध्ये कुठलेही वसतिगृह नाही आहे, कुठलेही सांस्कृतिक हॉल नाही आहे. ह्या भागामध्ये शाळकरी मुलं आहेत, इथं मदरसे आहेत. या लोकांना शाळकरी मुलांना काही प्रोग्राम जर घ्यायचा असेल तर त्यांना सांस्कृतिक हॉल नाही आहे. आणि महिला ज्या मुली या शिक्षणासाठी या भागात येतात, एकतर घरं आई वडील सोडून येतात, तर त्यांना राहण्यासाठी इथं वसतिगृह करण्याचं हा एक माझं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजिम साहेब सारखी लोक आमच्याबरोबर जर खांद्याला खांदा लावून उभे राहिले तर आम्ही तो बजेट इथं लावण्याची ताकद ठेवू. आणि येणाऱ्या काळामध्ये या जो उड्डाणपूल थांबला आहे अर्धवट, त्याला मुख्यमंत्री निधीतनं आणि उपमुख्यमंत्री निधीतनं तो पूर्ण पूल करण्यात येईल. आणि त्याच माध्यमातून या भागामध्ये पाणी सुविधा, ज्या ड्रेनेज, पाणी, लाईट या ज्या सुविधा आहेत, रस्ते, याची सुविधा उपलब्ध करून आम्ही देऊ.